यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे, ब्रेकिंग न्यूज आहे। तुमचं पाल्य कोचिंग क्लासला जात असेल तर ही बातमी तुमच्यासाठी। मुंबईमध्ये एकेकाळी प्रसिद्ध असलेला महेश ट्युटोरियल्स कोचिंग क्लास अचानक बंद पडलेला आहे। कुठलंही कारण न देता क्लास बंद केल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय। महेश ट्युटोरियल्सच्या चेंबूरच्या शाखेत शिक्षकांना राजीनामा देण्यास सांगितलंय आणि राज्यातील तब्बल 33 शाखा बंद झाल्यात। यामुळे जवळपास 3000 विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे। महेश ट्युटोरियल्सच्या अधिकाऱ्यांनी अरिहंत अकादमीच्या व्यवस्थापनाची भेट घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाखांमध्ये सामावून घेण्याची विनंती केली आहे। महेश ट्युटोरियल्सच्या संस्थापकांनी अधिकाऱ्यांना पालकांची बैठक घेऊन जे क्लास बंद होत असल्याचं सुद्धा त्यांना सांगितल्याची माहिती समोर येते। मात्र हा क्लास नेमका का बंद झालाय असा सवाल उपस्थित होतोय। हे महेश ट्युटोरियल्स नेमकं कसं बंद झालं आहे आपण बघतोय। राज्यामधील 33 शाखा या बंद झाल्याची माहिती समोर आली आहे। अचानक या शाखा बंद केल्याचं कळत आहे आणि चेंबूरमध्ये शिक्षकांना राजीनामा देण्यास सांगितलेला आहे। हे क्लास घेणारे जे शिक्षक होते त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं गेलंय। अंधेरीची ब्रांच 4 दिवसांपूर्वीच बंद झाल्याची ही माहिती आहे। विद्यार्थ्यांना अरिहंत कोचिंग क्लासमध्ये शिफ्ट केल्याची माहिती आहे। जे विद्यार्थी या क्लासमध्ये महेश ट्युटोरियल्समध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला होता, हा क्लास बंद झाल्यामुळे आता दुसऱ्या अकादमीमध्ये त्यांना शिफ्ट केलं जाणार आहे आणि 3000 विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा आरोप यामुळे केला जातोय। याशिवाय महेश ट्युटोरियल्समध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांचं सुद्धा नुकसान होतंय, कारण हा क्लास अचानक बंद झाला आहे। त्यामुळे जे शिक्षक या क्लासवर अवलंबून होते, इथं शिकवणी घेत होते, त्यांचंही यामध्ये नुकसान होतंय। कोणतंही कारण न देता अचानक क्लास बंद केल्याने एकतर विद्यार्थी संभ्रमात आहेत, त्यांचे पालक संभ्रमात आहेत आणि त्याचबरोबर जे शिक्षक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा गोंधळाचं वातावरण दिसून येतंय। आपण सध्या आहोत मुंबईच्या चेंबूर भागामध्ये आणि खरं तर एक क्लासेस आहे जे अचानक बंद झाल्याचा दावा जो आहे ते पालक करतात। खरं तर खूप नामांकित हे क्लासेस आहे। महेश ट्युटोरियल्स असं या क्लासेसचं नाव आहे। 1988 पासून खरं तर देशभरात हे क्लासेस जे आहेत ते सुरू होतात, म्हणजे शाळकरी मुलांपासून अगदी कॉलेजपर्यंत हे क्लासेस जे असतात ते विद्यार्थ्यांना जे आहे ते कोचिंग देतं। पण अचानकपणे हे क्लासेस बंद झाल्याचं नोटिफिकेशन पालकांना आलं आणि एका दुसऱ्याच क्लासेसनी यांच्या मुलांना शिकवण्यासाठी जी आहे ती त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या क्लासेसमध्ये आता यांची मुलं शिकतील असं देखील सांगण्यात आलं। माझा मुलगा तो इकडे, म्हणजे आम्ही गेल्या वर्षीच त्यांना ॲडमिशन घेतात 9th आणि 10th साठी, आणि फी वगैरे संपूर्ण ॲडव्हान्स फीज घेतात हे लोक। काही लोकांना ब्रेकअपमध्ये घेतली होती काहीतरी 85 का 90,000 काहीतरी होती। हां, आणि आता एवढे म्हणजे एप्रिलपासून 10th पण क्लासेस चालू झाले आणि आता अचानक आम्हाला त्याची मेसेज आला की इकडे मीटिंग आहे, बोलवलं आणि नंतर सांगितलं की म्हणजे उद्यापासून क्लासेस बंदच आहेत टोटल। आम्हाला आधी पण काही टीचर्स लोकांकडनं कळत होतं की या लोकांना सॅलरी वगैरे नाही मिळाली वगैरे असं। बरं, मला सांगा की मेसेज कोणी केला होता? व्हॉट्सअपवरती आला होता, फोन आला होता, कोण होती समोरची? व्हॉट्सअपवरती मेसेज आलेला, MT मधून आलेला आम्हाला मेसेज की मीटिंगसाठी आहे आणि आमचं असं असं इकडे आल्यावरती ते पण कळलं की उद्यापासून संपूर्ण बंद आहे। कोचिंग क्लासेसचा पुन्हा एकदा हा विषय आता ऐरणीवरती आलेला आहे की एका रात्रीत कसं काय क्लासेस बंद होऊ शकतं, किंवा गेल्या 4-5 दिवसांमध्येच खरं तर हे सगळं घडलेलं आहे। त्याच्यामुळे हा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा आहे। नेमकं आता ह्याच्यामध्ये पुढे काय होतं, यांना कोणत्या प्रकारे न्याय मिळतो हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। रमेश भट यांच्या संबित संकेतवर न्यूज 18 मराठी, मुंबई। यानंतर बातमी आहे नवी मुंबईतली। नवी मुंबई महापालिका प्रशासनाचं डोकं ठिकाणावर आहे का असा संतापजनक सवाल नागरिक विचारतायत। शहराच्या विविध भागामध्ये 68 कमानी आणि होर्डिंग उभारण्याचा प्रस्ताव नवी मुंबई महापालिका प्रशासनानं महासभेसमोर आणलेला आहे। काही होर्डिंगच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात सुद्धा झाली आहे। आधीच पाम बीच मार्गावरील 58 बेकायदेशीर जाहिरातींच्या कमानी काढण्याचे आदेश असताना त्या कमानी तशाच आहेत, ज्यांना पोलिसांनी कोणतीही परवानगी दिली नाही आणि आता पालिका प्रशासनानं नवा घाट घातल्यामुळे येणाऱ्या काळात नागरिक चांगलेच आक्रमक होण्याची शक्यता आहे। आणि याबाबत अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी विनय म्हात्रे। नवी मुंबई महानगरपालिकेचं डोकं ठिकाणावर आहे का असंच आता म्हणावं लागेल। नवी मुंबई महानगरपालिका नवी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ मात्र संपवत नाही आहे।
आपण माझ्या मागे बघू शकता, मी पाम बीच रोडवरती आणि पाम बीच रोडवरच्या याच 58 कमानी होत्या, ज्या कमानींवरती बेकायदेशीररित्या डिजिटल जाहिराती केल्या जाणार होत्या. याबाबतची पहिलीच बातमी न्यूज 18 मराठीने दाखवल्यानंतर नवी मुंबईमध्ये या सगळ्या कमानींना विरोध झाला. मग भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी अधिवेशनामध्ये हा विषय मांडल्यानंतर या कमानी तात्काळ पाडण्याचा आदेश देखील देण्यात आलं होतं. हा वाद मोठ्या प्रमाणात चिघळलं होतं आणि हे असतानाच देखील आता 58 कमानी अशा पद्धतीने उभारल्या जाण्याचा हा वाद वादग्रस्त ठरलेला असतानाच नव्या मुंबई महापालिकेने आता येणाऱ्या 20 तारखेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शहरात आणखीन 68 होर्डिंग्स उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तसा प्रस्ताव आता महासभेसमोर आणण्यात आलेला आहे. म्हणजेच काय, हे एका बाजूला 58 कमानींना विरोध होत असताना आणखीन 68 कमानी म्हणजे तब्बल या शहरामध्ये जर पाहिलं गेलं एकूण 130 अशा पद्धतीच्या कमानी आणि होर्डिंग्स नव्याने उभारले जाणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वीच या संपूर्ण शहरामध्ये मग पाम बीच रोड असेल किंवा त्याबरोबर सायन पनवेल हायवे असेल किंवा ठाणे बेलापूर रोड असेल, या तिन्ही महामार्गावरती 300हून अधिक होर्डिंग्स आणि कमानी उभारले गेलेले आहेत. यामध्ये 25 ते 40 कमानी अनधिकृत देखील असल्याचं म्हटलं जाते. हे सगळं असताना देखील 58 कमानी उभारण्याचा घाट नवी मुंबई महानगरपालिकेकडून घातला जात होता. याला विरोध करण्यात आल्यानंतर आता हा विरोध अजून शमलेला नाही, या कमानी अजून काढलेल्या नाही आहेत. एवढं असताना देखील आणखीन 68 कमानींचा आणि होर्डिंग्स उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे आणि तसा प्रस्ताव महासभेसमोर आणला आहे. हा जर प्रस्ताव उद्या येणाऱ्या महासभेत मंजूर झाला तर नवी मुंबईकरांचं जीव धोक्यात गेल्याशिवाय राहणार नाही आहे. कारण याच पाम बीच मार्गावरून जाताना किंवा सायन पनवेल मार्गावरून जाताना चोहो बाजूनी नुसतं कमानींचंच जंगल उभं असणार आहे आणि जर नजर चुकीने कोणी होर्डिंगच्या जाहिराती पाहताना जर अपघात झाला तर याला जबाबदार कोण असणार आहे. मात्र याच्याशी कोणालाही देणे घेणं पडलेलं नाही आहे. फक्त उत्पन्न कसं मिळेल, महापालिकेचं उत्पन्न वाढेल कसं हे नाही आहे, पण स्वतःचं उत्पन्न कसं वाढेल याकडेच महापालिकेच्या सगळ्या यंत्रणेचं लक्ष लागलेलं आहे. आणि म्हणूनच एवढा विरोध असताना देखील 58 कमानींना विरोध असताना देखील आणखीन 68 कमानी आणण्याचा घाट महापालिकेच्या प्रशासनाकडून घातला जातोय. यावरून नक्कीच स्पष्ट आहे की नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाचं डोकं ठिकाणावर आहे की नाही असाच प्रश्न आता नवी मुंबईकर करतायत. विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई.